चला दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. एक्स्ट्रा प्लेअरचा देखील ड्रेस कोड कंपल्सरी असणं गरजेचं आहे, याकडे लक्ष द्या, अन्यथा 2 धावांची पेनल्टी मिळेल. चांगली शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी आहे. व्हाईट अँड व्हाईट मध्ये टाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जय रागाई संघ आहे तर एका बाजूला आपण पाहतो किंग भोईर संघ. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर, जर बॉल पडला आणि एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल तर 2 धावांची 101% पेनल्टी मिळेल. चला मॅच सुरू करायची. चला मॅच सुरू करायची. 2 धावांची पेनल्टी किंग भोईर संघाला इथे मात्र मिळाली, कारण की शूज परिधान करून तुमचा खेळाडू नव्हता. मी आधीच सांगितलं होतं की मॅच सुरू करायची. मंजूर सर आधीच सूचना दिली होती. मॅच आपण थांबवली सर. चला पेनल्टी नसणारे, पण लक्षात घ्या आता मात्र बिना शूजचा जर कोणी खेळाडू आला तर त्या संघाला पेनल्टी नक्की दिली जाईल. डावाला सुरुवात पहिल्याच बॉलवरती विनोदचा हा बॉल ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, पहिलाच डॉट, पहिल्याच बॉलवरती हा ड्रामा पाहायला मिळतोय. सर ओळख आहे देवा डोंबिवलीचं क्रिकेट. देवा डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये कधी उथल पुतळ होईल, जसं ज्वालामुखीचा कधी उद्रेक होतो ते सांगता येणार नाही. त्याचप्रमाणे इथे मात्र मागच्या बॉलवरती चांगली फिल्डिंग झाली होती, पण आता मात्र पुढच्या बॉलवरती प्रेमने चांगली फिल्डिंग सेट केली आहे. धावा 4. जय रागाई संघ म्हटलं तर म्हात्रेंचं कॉम्बिनेशन, आणि सुरुवातीला हे म्हात्रेंचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. स्ट्राईक वरती प्रेम म्हात्रे, नॉन स्ट्राईक वरती मयुरेश म्हात्रे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 4. रोनक म्हात्रे सर देखील एन्जॉय करतात. आज त्यांची देखील मॅच होती देवी सपाटा संघाची. इथे मात्र जाळ्यामध्ये अडकलाय. खूप मोठी विकेट, चौकारानंतर मिळाली ही विकेट विनोदला. जय रागाई संघाला पहिला धक्का लागलाय 4 वरती. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका, पण तितकीच चांगले फिल्डिंग कव्हर्स मध्ये तैनात केलं ओमकारला आपण पाहतोय, आणि चांगलं फिल्डिंग एकाच धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय म्हणजे 5. चला थोडीशी तार छेडूयात आपण अजित निकम सरांची. इथे मात्र लाईन चेक करावी लागेल. सिग्नल वाईड बॉलचा एक्स्ट्रा रन, 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 6. पुन्हा एकदा टॅपचा फटका.
एकच धावीतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7 धावा धावफलकावरती. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. ओ इथे मात्र अजून एक चांगला फटका. 2 खेळाडू पाठलाग करतील. रेस जिंकेल. चेंडू सरळ नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं प्रेमने चौकार मारला. प्रेमची विकेट मिळाली. मयुरेशचा चौकार पाहिला. 4थ्या बॉलवरती अजित निकम सरांची ऍक्शन पाहिली. 5व्या बॉलवरती अजित निकम सरांचा आवाज ऐकला. पहिल्याच ओव्हरमध्ये हा इव्हेंट पाहायला मिळाला. हा ड्रामा पाहायला मिळाला. हा कारनामा पाहायला मिळाला. हे यश आहे खऱ्या अर्थाने मी डोंबिवलीकर क्रिकेट क्लबचं. त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय सुरेंद्र लोखंडे श्रद्धांजली चषक. या श्रद्धांजली चषकामध्ये अगदी आदरपूर्वक खेळ पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज ओमकारचा वापर. पहिलाच बॉलवरती थोडंसं स्ट्रेच करावं लागलं संकेतला. ओमकार होतं तिथे. 1 धावीतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12 धावा. इथे मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस करण्याचा प्रयत्न. क्रॅम्प केलं फलंदाजाला. जो फटका खेळायचा होता, मंचावर स्ट्रोक लागवायचा होता, तो मात्र लावू दिला नाहीये. ओमकार देखील तितका चतुर आहे, चालाक आहे. चतुराईने उत्तर दिलंय. गोलंदाज जर चतुराईने उत्तर देतोय तर चांगला प्रश्न हुशारीने विचारला. आता मात्र या बॉलवरती हेत नाही. 1 धावीतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 13-101. सध्या तरी हा नंबर आपल्याला पाहायला मिळतोय या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, पुन्हा एकदा ओमकार तयार. स्ट्राईकवरती मयुरेश. इथे मात्र चांगला फटका आहे. नॉन स्ट्राईक इंटवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 14-14. धावा धावफलकावरती. इथे मात्र चांगला फटका. आता देखील धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एकच. एकेका धावेने धावफलक पुढे चाललंय. सध्या तरी मोठ्या फटकांचा पत्ता शोधावा लागेल. One to go. स्वीपचा फटका. चांगली फिल्डिंग. बॅकिंगसाठी संकेत देतोय. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय म्हणजे 16. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 16 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरुवात आपण पाहिलं तर विनोदने केली, त्यानंतर ओमकारचा वापर केला. हे दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि 16 धावा धावफलकावरती लागल्यात.
16 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्कवरती करण सावंत. स्ट्रायकिंग एंडवरती मयुरेश म्हात्रे टॅलेंटेड खेळाडू आहे. टेक्स्टबुक फटकेबाजी, तंत्रशुद्ध फटकेबाजी खेळण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. ओ इथे मात्र लाजवाब स्ट्रोक, स्ट्रेट बॉल बॅक ड्राईव्ह, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी. मी नुकताच म्हटलं की मयुरेश म्हात्रे टेक्स्टबुक स्ट्रोक खेळण्यासाठी ओळखला जातो. आविष्कार जास्त करत नाही, अगदी पुस्तकी फटके आपल्याला पाहायला मिळतात. पुढ्यात टाकला सरळ रेषेत स्ट्रोक 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती 20-20. तिसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागलाय. बदल करणं गरजेचं आहे. हा निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन होणं गरजेचं आहे. ओ नो बॉलचा सिग्नल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो येणं गरजेचं होतं. कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आला असता तर विकेट देखील मिळाली असती मयुरेशची आणि हा बॉल देखील काउंट झाला असता, पण तसं झालं नाहीये. स्ट्रायकर एंड वरती थ्रो, मयुरेश सुरक्षित पोहोचलाय. नो +1 या 2 धावा मिळाल्यानंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 22-22. 2 2 स्ट्राइक वरती हिट. नाव 2 अक्षरांचे पण या खेळाडूची मेहनत फार मोठी आहे. दिवस रात्र मेहनत करतो, हावर्स बॅटिंगची प्रॅक्टिस करतो आणि जयरागाई संघासाठी चांगली बॅटिंग आतापर्यंत हिटची पाहायला मिळाली आहे. त्याच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे. ओ इथे मात्र खात्रीने स्विच आउट करायचा होता. अपील केली जाते, अपील मध्ये उत्साह प्रचंड. लेग बाय स्वीक, धाव इथून मात्र मिळेल. मातीशी जोडला गेलेला अंपायर या आणि मातीमध्ये अंपायरिंग करत असताना थोडंसं पेलवानी स्टाईल मध्ये सांगतो. लेग बायचा सिग्नल, एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 23-23. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. ओमकार आहे, चांगली फिल्डिंग. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये थोडीशी चूक झाली, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ती चूक दुरुस्त केली. त्या एकाच बॉलवरती ओमकारकडे 2 पर्याय होते, त्याने दुसरा पर्याय निवडला. पण धाव मिळाली तोपर्यंत जयरागाई संघाला एकच, एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 24-24. ओ स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25-25. 25 धावा झाल्यात. शुकशुकचा आवाज, अर्थातच चौथा चेंडू इथे मात्र कंप्लीट झाला आणि 5व्या चेंडूची तयारी झाली आहे. ओ इथे मात्र कडक बेधडक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. जे इतरांना कठीण जातं ते मात्र मयुरेश सहज करतो. स्क्वेअर बाउंड्रीजना टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या बॉलवरती चौकाराचा आवाज, या बॉलवरती सुरू होण्या अगोदर अजित सरांचा आवाज. दोन आवाजांच्या मध्ये करजने अगदी शांतपणे हा चेंडूच फेकला नाही. ओ इथे मात्र अजून एक चांगला फटका. ऑन साइडला मिड विकेटला टार्गेट केलाय आणि मयुरेशच्या बॅट मधून अजून एक चौकार येतो. हा खेळाडू आपण पाहतोय की क्वांटिटी मध्ये बिलीव्ह करत नाहीये, क्वालिटी मध्ये बिलीव्ह करतो. धावा झाल्या धावफलकावरती 33. प्रत्येक बॉल मारायचा नाहीये, प्रत्येक बॉल वरती जर आपल्या स्लॉट मध्ये आला तरच चौकार मारायचा. 33 झाले. 33. किंग भोईर संघाकडे आपण जर पाहिलं तर आज मात्र काही सिनियर खेळाडू उपस्थित नाहीयेत, त्यामुळे नवीन चेहरे इंट्रोड्यूस तर केलेत
पण बघूयात आता मात्र या नवीन चेहऱ्यांवरती कशा प्रकारे जबाबदारी असेल, कारण की संस्कारचा बंधू देखील खेळतो आज. रीलवरती जबरदस्त हात चालतात. बघूयात चेंडू आलावरती कशा प्रकारे खेळ. अक्षय देखील आय थिंक इनॅक्शन मध्ये. विभागातील स्पर्धेमध्येच अक्षयची निवड झाली आहे कदाचित. मंजूरने पाहिलं की अक्षय जबरदस्त बॅटिंग करतोय आणि आज मात्र वळणी देखील लाभली आहे. काही नवीन चेहरे दिसत आहेत. खऱ्या अर्थाने ही मोठी स्पर्धा आहे. या मोठ्या स्पर्धेमध्ये या नवीन यंगस्टर्सला संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लडिंग एज घेऊन चेंडू सरळ मागे जातवा. चेंडू लँड झालाय मैदानाच्या बाहेर, त्यामुळे मैदानाच्या बाहेर निघावं लागेल हेतला. विकेट जशी गेली, हेत मैदानाच्या बाहेर जात होता. अभिजितचं तिकीट मैदानामध्ये येण्याचं जसं लागलं, पावलं आतमध्ये पडायला लागले आणि पारितोषिकांचा वर्षाव व्हायला लागला. 3 चौकारांसाठी रोनक म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. रामदादांकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आणि अमोल कडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. सोन्या यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे 3 चौकार मारायचे आणि 4000 घेऊन जायचे अभिजित. अभिजितकडे ही सुवर्ण संधी आहे. हा खेळाडू चर्चेत राहतो नेहमी. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. सिग्नल व्हाईट बॉलचा. मी मगाशी सांगितलं की अभिजित नेहमी चर्चेत राहतो. चांगला खेळला तरी चर्चेत राहतो, आउट झाल्यानंतर देखील चर्चेत राहतो. इथे मात्र आपण पाहतो सिग्नल व्हाईट बॉलचा. पस्तीस धावा धावफलकावरती. पस्तीस धावा धावफलकावरती झाल्यात. ओमकार बॉलिंग मार्क वरती. पॉवर प्लेस षटक घ्या. इथे मात्र पुन्हा एकदा सूचित करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. येतो डॉट बॉल. या फटक्यांवरती विशेष प्रभुत्व, पण आता मात्र दोन्ही फटके आपण जर पाहिले तर खेळण्याचा प्रयत्न अभिजितने केला, पण एबीचे दोन्ही स्ट्रोक रिकामी गेलेत. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लोडिंग एज मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेटचा बदल. अलॉंग दी ग्राउंड खेळणं गरजेचं. अंडरम सर्कल मध्ये अलॉंग दी ग्राउंड खेळणाऱ्या फलंदाजांना स्थान आहे. इन दी एअर मैदानाच्या बाहेर जावंच लागेल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कोणीही बसणार नाहीये. आमच्या टॉस बॉक्स मध्ये कोणीही बसायचं नाहीये. रिक्वेस्ट करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कोणीही बसणार नाहीये, त्याची काळजी करायची आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये फक्त खेळाडूंचा सन्मान होईल. फक्त खेळाडूंचा सन्मान तिथे मात्र केला जाईल. ऑर्गनायझर्सने जे पाहुणे बोलवले त्यांचा सन्मान तिथे मात्र केला जाईल. तुम्ही मात्र धरती मातेच्या कुशीत बसलास तर चालेल. सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. फ्रीची 1 रन. आता मैदानामध्ये काय घडलंय. धावा 4 मिळाल्यात. चौकार आलाय. असं वाटलं देखील नव्हतं की वैभव हा फटका खेळण्याच्या तयारीत आहे. अखेरच्या क्षणाला फक्त दिशा दिली. 4 धावा. चौकार. 40 वरती पोहोचलाय जयरागाई संघ. मोठ्या स्पर्धेमध्ये तितकाच प्रेशर देखील असतो. प्रेशर में बिखरना नाहीये, निखरना आहे. त्याच प्रयत्नामध्ये वैभव.
ओ सिग्नल वाईट बॉलचा आय थिंक येईल. धावसंख्या धावफलकावरती 41. तार छेडली अर्थातच 5व्या चेंडूची सुरुवात झाली. ओ इथे मात्र चांगला फटका आहे. नॉन स्ट्रायकिंग वरती थ्रो एकच धावेतून मात्र मिळेल. एका धावेसोबत आता मात्र पुन्हा एकदा तयार होऊयात एका अनोख्या शैलीसाठी. क्या बात है, 1 to go. चला विजेत्या दोन्ही टीम्सला आपण इन्व्हाइट करूयात. ओमसाई गणेश संघ आणि टीम वाडा बॉईज दोन्ही टीमचे कॅप्टन ताबडतोब या. ओ सिग्नल वाईड बॉलचा आला. एक्स्ट्रा रन, फ्रीची 1 रन. या एक्स्ट्रास आणि इथे मात्र बॉलिंग टीमने अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं. एक टीम कडे रिव्ह्यू असेल आणि तो इथे मात्र जी ऑथॉरिटी आहे एक रिव्ह्यू घेण्याची तिथे मात्र चेक केली जाते. ऊपर वाला सब देखता है, ऊपर वाले के आंखों से कुछ नहीं बचता है. वर्षाच्या नजरेपासून काहीच वाचलं नाहीये. आताचा बॉल आपण पाहतो, सिग्नल येईल तो म्हणजेच चला रिव्ह्यू सक्सेसफुल, त्यामुळे रिव्ह्यू कंटिन्यू असेल. डॉट बॉलचा सिग्नल. धावा झाल्या धावफलकावरती 42, 42. मिनिटं कंप्लीट झाले, त्यामुळे एक खेळाडू देखील आतमध्ये येईल. जवळजवळ 17.5 मिनिटं झालीत सर. येस, आत्ताचा टाइम स्टॉप आहे, तेच म्हणून 17.5 सांगितलं, नाही तर मी 19 बोललो असतो. चला मंजूर सर, थोडा अजून फास्ट खेळा, अन्यथा 25 मिनिटं जर ओलांडून झाली तर 2 धावांची पॅनल्टी देखील आहे. ओमसाई गणेश टीमचा खेळाडू आणि त्यासोबत वाडा बॉयज टीमचा खेळाडू. ड्रॉ ओपन करायचा. अंतिम षटकाची सुरुवात विकेट सोबत. फलंदाजीसाठी रुपेश आला.
बरेच दिवस झाले होते रुपेश दादांची फलंदाजी पाहिली नव्हती, आज संधी मिळाली आहे. त्रेचाळीसावा धावफलकावरती आपण पाहतोय. 42 झाल्यात. यस, 42 धावफलकावरती. संस्कारचा पुढचा बॉल हलका तर फक्त प्लेस केला. नॉ स्ट्राईक वरती धोक्याची घंटा आहे. डायरेक्ट हिट तर झालंय. अर्थातच काम फिट. डक वरती माघारी जावं लागेल. खातं देखील खुललं नाही. रुपेशने प्रयत्न केला की स्ट्राईक रोटेट करण्याचा, मयुरेशला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला, पण समोर प्लेस करत असताना समोर संस्कारची वेगवान गोलंदाजी. संध्याकाळचं सत्र आणि बॅटिंगसाठी जयेंद्र आलाय. इथं मात्र पॅडमध्ये हा बॉल एकदा इथं मात्र कम्प्लीट दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. ओमकार कडून इथे मात्र खेळाडू कक्षामध्ये आपण बसायचंय. जयरागाई टीम ज्या चेअर्स दिल्या त्यावरती तुम्हाला बसायचंय. कोणताही खेळाडू उभा दिसला किंवा डगआउट खेळाडू कक्षाच्या बाहेर दिसला तरी देखील पॅनल्टी आहे. रुपेश दादा चेअर शोधतोय, सीट लागली नाही का? नवीन फलंदाज सवेश ऑन साइडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. स्ट्रायकर एंड वरती थ्रो. चला आपण चेक करूयात क्रॉस झालेत का दोन्ही बॅटर्स. आपण पाहतो एक्झॅक्टली कोण बाद झालाय. मयुरेश बाद झालाय का? मयुरेशने जर क्रॉस केलं असेल तर मयुरेश बाद आहे. जर सर्वेशने क्रॉस नसेल केलं तर सर्वेश बाद आहे. तेच चेक केलं जात आहे. थ्रो जबरदस्त आहे. तितकीच चांगलं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. मयुरेश इथे मात्र बाद असेल. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. एक मात्रे गेला, दुसरा मात्रे आला. ओमकार मात्रे स्ट्रायकिंग एंड वरती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 43-43, 44-44. हरकत नाही. मैदानामध्ये देखील आपण डिजिटल कॅल्क्युलेटर बसवलेला. इथे मात्र अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. संस्कारने चांगली गोलंदाजी केली आहे. लेग बायसची एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 45. ज्याप्रमाणे संस्कार गोलंदाजी करतो. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत योग्य टप्प्यावरती. आणि इथे मात्र शेवटचा बॉल वरती मिळाली ती विकेट. अजित सरांनी बुमराची स्टाईल देखील आणली आहे. हॅरिस रॉफचा विकेट घेतल्यानंतर बुमराने ज्याप्रमाणे केलं होतं तसंच काहीच आणलं. पण अजित सरांची एक वेगळी शैली आहे. सोशल मीडियावरती त्यांच्या क्लिप्स प्रचंड व्हायरल होत असतात. मातीशी जोडलेला माणूस आणि चांगलं कार्य करतोय.
अगदी निष्ठापणे प्रत्येक संघावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये हे अगदी चेक केलं जातं. अगदी पारदर्शकता त्यांच्या अंपायरिंगमध्ये आपण नेहमी पाहतो. आम्ही म्हणून म्हणत असतो की सुरांमध्ये सोनू निगम आणि पंचांमध्ये अजित निकम तोडच नाहीये. चला आपण ड्रॉ करणार आहोत आणि ड्रॉ करण्यासाठी मी रिक्वेस्ट करतो विशाल लोखंडे साहेबांना. येस पहा दोन्ही टीम्स लक्ष द्या. चालू असलेल्या सामन्यामध्ये एका टीमचं नाव विनर टीम असं लिहिलेलं आहे. चला तिसरं संकेत बघत तुम्ही तर सगळ्या टीमचे हक्काचे माणूस आहात. प्रत्येक टीम मध्ये 11 खेळाडू असतात. 12वा खेळाडू संकेत बघतच आहे. बघूयात नशिबाची साथ कोणाला मिळते, कारण की या दोन टीमचा प्लेअर तर संकेत बघत आहे. बघूयात कोणाला मिळाली आणि नशिबाची साथ कोणाला मिळाली. टीम ओमसाई गणेश संघ पुढे सरकलाय. चोवीस संघां खेळाडूंचा स्वप्न इथे मात्र गमावलंय. ड्रॉच्या सहाय्याने पुढे सरकलाय तो म्हणजे ओमसाई गणेश संघ. पण आज संघामध्ये खऱ्या अर्थाने पूर्ण ताकद पाहायला मिळते. ज्याप्रमाणे अमित सुरुवात करतोय, त्यानंतर ओमकार, त्यानंतर महेश, पुन्हा ओमकार आणि त्यानंतर शेवटला अंकेश. अंकेशने तर पूर्ण एक मॅच खेळला. एक मॅच खेळून गोलंदाजी करत असताना त्याने एक धावही खर्च केली नाहीये. मेडन षटक फेकलं या स्पर्धेतलं पहिलं. त्या मॅच मध्ये मजा आली खऱ्या अर्थाने. प्रशांतने देखील हॅट्रिक कंप्लीट केली होती. ओमकारकडे देखील संधी आली हॅट्रिकची. त्यानंतर आपण पाहिलं तर अंकेशने मेडन षटक फेकलं. मजा आली त्या मॅच मध्ये. पण याही मॅच मध्ये तशीच मजा येणार आहे, कारण की मोठ्या स्पर्धेमध्ये नेहमी लो स्कोरिंग मॅच हे क्लोज एन्काउंटर्स होतात. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 45. एक वेगळाच खेळ पाहायला मिळतो. गोलंदाजी असू देत, फलंदाजी असू देत, अंडरम क्रिकेट असू देत की ओरम क्रिकेट असू देत, मयुरेश चमकलाय. अजून एक चांगला बॉल. मयुरेश जर या मूड मध्ये असेल तर त्याच्यासोबत छेडखानी करणं फलंदाजासाठी नेहमी घातक ठरेल. आणि अशा मूड मध्ये जर गोलंदाजी मयुरेश करतोय तर फलंदाज विचार करेल मी नॉन स्ट्राईकलाच बरा आहे. चापूक झुपूक. सिग्नल आला तो म्हणजे वाईट बॉल्स एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाईल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 2. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जाळ्यामध्ये अडकवलं. विकेट मिळाली आहे. विकेटचं पतन. पहिल्या ओव्हरमध्ये नुकसान झालं किंग भोईर संघाचं. चांगली गोलंदाजी. मी मगाशीच सांगितलं की मयुरेश मात्र जर या मूडमध्ये गोलंदाजी करतोय, ज्या टचमध्ये गोलंदाजी करतोय, त्यावेळी फलंदाज म्हणत असेल की मी नॉन स्ट्रायकिंग एंडवरूनच हा खेळ पाहण्यासाठी योग्य आहे. स्ट्राईक वरती आल्यानंतर ती चलबिचल पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी. धावा डिफेंड करत असताना सुरुवातीला धावा झाल्या नाही. पहिल्या डावामध्ये देखील आपण पाहिलं मयुरेशच चमकला. बॅटिंग करत असताना प्रेमने सुरुवात जरूर करून दिली, पण त्यानंतर प्रेमची साथ मिळाली नाही. त्यानंतर एक एक फलंदाज मात्र एक एक धाव घेत होता, पण एका बाजूने एका योद्ध्यासारखा किल्ला पूर्णपणे लढत होता. आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज जयेंद्र. महाभारतापासून संध्याकाळचं सत्र असेल तर जयेंद्र चर्चेतच असतो. आणि जयरागाई संघ म्हटला तर त्यांच्या माध्यमातून या कॅलेंडरच्या शेवटी अगदीच जानेवारी महिन्याच्या शेवटी त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धा पाहायला मिळते, जी खऱ्या अर्थाने डोंबिवलीचा केंद्रबिंदू ठरली आहे. कारण की जवळजवळ 2 लाखाहून जास्त पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये जयरागाई क्रियांश 11 आयोजित ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि
नवनीत दादा देखील उपस्थित होतात. दादांचं स्वागत आहे. वेलकम नवनीत दादा, या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. बॉलिंग मार्कवरती जयेंद्र. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 3. धावफलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळतात. अभिजित साठी पारितोषिक आलंय. जर डायव्ह मारून झेल पकडला तर सोना लोंढे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाज जयेंद्र बॉलिंग मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडवरती संकेत. पहिलाच बॉल सोडून दिला. सिग्नल वाईट बॉलचा. एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाईल. फ्रीची 1 रन मिळते. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र फॉलो केलं फलंदाजाने. फलंदाजापासून दूर टाकलेला हा बॉल एक्झॅक्टली काय केलं संकेतने. हा येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. यस, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जरा कोणत्याही गोलंदाजाने वेस्ट साइडच्या वरून गोलंदाजी केली तर कॉल नाहीये, सरळ मात्र नो बॉल दिला जाईल. तर पंचांकडे पूर्ण ऑथॉरिटी आहे की गोलंदाजाच्या ऍक्शन वरती कधी त्यांना आक्षेप घ्यायचा आहे, कधी इथं मात्र नो बॉलचा सिग्नल येईल, कारण की कॉल नाहीये. इथं मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 5. नुकताच ज्यांचं शुभागमन झालं त्यांच्या शुभागमनाने व्यासपीठ देखील आमचं खऱ्या अर्थाने व्यासपीठाची शोभा वाढली. ओमकार राम जोशी साहेब इथे मात्र उपस्थित होतात. आल्या आल्या त्यांनी मात्र आपल्या तिजोरीतून एक नोट बाहेर काढली आणि अभिजितसाठी पारितोषिक लावलं. जर डाय मारून अभिजितने कॅच पकडली तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे, 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. रोहित देखील एन्जॉय करतोय. रोहितचे जवळचे संबंध आहेत या सर्व खेळाडूंसोबत. नवरात्र देखील आपण पाहिली तर नवरात्रमध्ये देखील इथे येत असतो. त्याचा डान्स सर्वजण पाहत असतात. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट तर मिळाले. रोहितची चर्चा करत होतो. सोशल मीडियावरती गौतमी पाटील सबसे कातील आहे आणि काटाई गावचा हा देखील रोहित पाटील तितकाच कातील आहे, कारण की तो जे करतो ते कोणच नाही करू शकत. एकदा दोनदा निखिलने ट्राय केलं होतं पण फसला निखिलचा प्लॅन. एक हात दुसऱ्या हातामध्येच अडकला. सूरज देखील तितकाच टॅलेंटेड आहे. सूरजच्या रील देखील तितक्याच प्रचलित असतात. सुरुवातच ऍक्च्युली नवापाडा संघ म्हटला तर यश चौधरी तितकाच चर्चेत असतो. रील स्टार. अक्षय सोबत देखील तुमचे जवळचे संबंध. ओमकारला देखील आपण रील्स वरती पाहतो. प्रेमला आपण पाहतो. प्रेम देखील रील्स बनवत असतो. डावाकडे. इथे मात्र चांगला फटका. एक धावेतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यस, खऱ्या अर्थाने डोंबिवलीमध्ये खूप टॅलेंट आहे. विशाल फुलोरे यांचं युट्यूब चॅनल देखील आपण पाहतोय. त्यांच्या युट्यूब वरती त्यांची जी बोलायची शैली आहे अनोखीच आहे बाबा. कधीतरी एकदा ऑटोग्राफ घेईनच त्याच्याकडून. विशाल ड्रमर. ओमकारच्या रील्स पाहत असतो. ओमकारची गोलंदाजी असं क्वालिटी नवापाडा संघाचा आपण जर पाहिलं तर सुरुवातीची गोलंदाजी करत असतो. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो लेफ्ट आर्म ऍक्शन सर्वांना प्रेमात पाडलंय या गोलंदाजाने. चला, डोंबिवलीचं टॅलेंट आपण पाहिलं आणि आता मात्र
ओमकार पाटणे यांच्याकडून ओमसाई गणेश संघाकडून पारितोषिक आलं. हॅट्रिकसाठी मयुरेश म्हात्रेसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. सूरज म्हात्रेकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर नुकताच त्यांचं शुभागमन झालं नवनीत वजे साहेब, त्यांचं देखील वेलकम. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम नवनीत दादांचं पाहायला मिळतं. नुकताच त्या दिवशी चिंचोड्याचा पाडा संघामध्ये इनॅक्शन मध्ये देखील होते. ओरम क्रिकेट देखील खेळत आहेत. 8 धावा धावफलकावरती मयुरेश बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक वरती संकेत. अगदी शांतता मैदानामध्ये पाहायला मिळते. ऑन साइडला फ्लेक करण्याचा प्रयत्न. विकेट मिळाली आहे. विकेटच्या बटनावरती क्लिक केलं मयुरेश म्हात्रेने. हा गोलंदाज सध्या फॉर्म मध्ये. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो, मी मगाशीच सांगितलं की 14 तारखेच्या रात्रीनंतर मयुरेश म्हात्रेला काय झालंय, कोणत्या देवाचं वरदान मिळालंय काय माहिती, त्यानंतर कमालच करतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये या खेळाडूची चर्चा राहिली आहे. आणि ज्यावेळी मी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच म्हटलं होतं की हा खेळाडू डोंबिवली क्रिकेटचं नाव अगदी शिखरावरती नेईल. तितका चांगला खेळाडू मयुरेश. उभरथोवर टॅलेंट आहे आणि टॅलेंटची कदर करणं गरजेचं आहे. डोंबिवलीमध्ये टॅलेंटचा सन्मान नेहमी करत राहिलं. 8 धावा धावफलकावरती ओ स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न अक्षयने आता मात्र प्रयत्न केला. 1 धाव इथून मात्र मिळेल. खऱ्या अर्थाने स्कोरबोर्ड वरती देखील शुकशुकाटच पाहायला मिळतोय. 46 धावांचा पाठलाग करायचा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. अजून एक टॅपचा फटका. गॅप तर मिळाला नाहीये. नॉन स्ट्राईक वरती थ्रो येईल. 1 धाव इथून मात्र मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न अक्षयचा. 1 धाव इथून मात्र मिळेल. 1 to go. इथे मात्र जिथे खेळायचा होता तिथे मात्र हा स्ट्रोक गेला नाही. 1च धाव इथून मात्र मिळेल. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकां अखेरीस धावा धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. जिंकण्यासाठी आपण विचार केला तर अजूनही 34 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. मगाशीच आपण टॅलेंट बद्दल बोलत होतो की डोंबिवलीला टॅलेंटचं वरदानच मिळालं. त्यातीलच अजून एक चांगला खेळाडू किरण शिंदेचं देखील शुभागमन होतं. त्याचं देखील वेलकम. किरण शिंदेने देखील सुरुवात डोंबिवली विभागापासून केलं. त्यानंतर विक्ट्री स्पोर्ट्स पासून त्याचा प्रवास. त्यानंतर मुंबई नगरीमध्ये श्री 11 मध्ये देखील तो खेळत राहिला. अँडी 11 संघामध्ये आपण किरणला पाहिलंय. आता मात्र जॉर्ज मध्ये खेळताना आपण किरण शिंदेला पाहतो. सध्या तरी ज्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीचं वातावरण आहे तसंच किरण शिंदेचा प्रवास राहिलाय. इथे मात्र पहिलाच बॉल वेगाने फेकला. वेगाचं उत्तर नाहीये. डॉट बॉल. 34 धावा अजूनही करायच्या आहेत. 34 धावा करायच्या आहेत. चौकार अजून एकही आला नाहीये. जीपीएसचा वापर करावा लागेल. पत्ता शोधावा लागेल. कुठून मात्र मार्ग मिळेल. इथे मात्र वेगाचं उत्तर आता मात्र दिलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी. ह्या मारची गरज आहे. चौकार इथे मात्र आला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 16. गोलंदाज प्रेम जेव्हा समोर होतं तेव्हा मात्र जिजा 11 संघासमोर 1 चेंडू मध्ये 1 धाव डिफेंड केली होती. ती मॅच समोर येते. इथे मात्र अजून एक चांगला बॉल. वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्टी जणू काही साथ देते. वाडा बॉयज टीमचे कॅप्टन आपण उपस्थित वाडा बॉयज टीमचा कॅप्टन. टॅपचा फटका. 2 खेळाडूंच्या मधून खेळण्याचा प्रयत्न. नजरेसमोरून उसळी घेतलीये. चेंडूवरती जाणं गरजेचं होतं. जाणार की माघार घेणार यामध्ये फसला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. कल्याण डोंबिवलीमध्ये एक शिकवण तर मात्र यावेळीच मिळाली की लवकर पकडणं खूप गरजेचं आहे. जर थांबलात तर गेलात.
तसं असंच काहीच समीकरण आपल्याला पाहायला मिळालंय. कोणाला मिळालं म्हणून नाराज आहे, कोणाला नाही मिळालं म्हणून नाराज आहे. ओ इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. एक तर डॉट आहे, एक तर तगडा शॉट आहे. असंच काहीसं पाहायला मिळतंय. कारण की डॉट, बाउंड्री, डॉट. 1 to go. ओ चेंडू आणि बॅटचा संपर्क. यासाठी आउट विकेट मिळाली आहे. फलंदाजी करत असताना फलंदाजाने थोडंसं निराश केलंय आणि मैदानामध्ये विनोदला यावं लागतं या धावा चेस करण्यासाठी. धावा झाल्या धावफलकावरती 20. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू 26 धाव्यांची गरज आहे. मला पहिला सामना आठवतोय, 6 चेंडू 28 धाव्यांची गरज होती. अवघ्या 4 धावेने सामना जिंकला, तो म्हणजे टीम वाडा बॉईज संघाने. 6 चेंडू 28 धावा. जवळजवळ त्या ओव्हरमध्ये 23 ते 24 धावा आल्या. पण आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू 26 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 26 धाव्यांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती ओमकारचा वापर केला. यष्टांच्या मागे अभिजितला आपण पाहतो. कदाचित आता डाय मारून झेल पकडण्याची संधी मिळू शकतं, पण अभिजित मारेल का? रोनक म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिल्याच बॉलवरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. अशाच फटक्यांची गरज आहे. ड्रॉप सीनचा हिरो आहे अक्षय. नुकताच विभागातील स्पर्धेमध्ये मंजूरच्या अगेन्स्टच खेळ होता, तेव्हा देखील चांगली बॅटिंग केली होती आणि त्यामुळेच आज संघामध्ये निवड देखील झाली आहे. जो पराग अनुपस्थित आहेत, रोहित देखील नाही आहे, त्यामुळे ज्या खेळाडूंना इंट्रोड्यूस केलंय, संस्कारच्या भावाला देखील खेळताना आपण पाहतोय. त्याला देखील आपण फर्स्ट स्लिपमध्ये फिल्डिंग करताना पाहिलं. जर हॅट्रिक घेतली ओमकारने, अमोलकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. अमोल दादांकडून तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक. हो, ओमकारने काय केलं? ऋतिक रोशन पाण्यातून जसा मासा काढा होता तसंच काहीतरी केलं. 25 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्या, त्यामुळे थोडेसे आपण चर्चा देखील करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल, कदाचित ती देखील नाहीये. विकेट आहे, विकेट मिळाली आहे. तर चला, टीम वाडा बॉयज, टीमचे कॅप्टन वाडा बॉयज संघ देखील चांगली कामगिरी करतो सध्याच्या घडीला. 2025-26 कॅलेंडरचा शेवट आला तेव्हा मात्र चांगलं काम आपल्याला पाहायला मिळालं आणि आता मात्र या सीझनच्या सुरुवातीलाच देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आली विकेट आणि सामना जिंकलाय